विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे आपण ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करतो. आता अजून एक मेथड आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्या मेथडला आपण म्हणतो क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट म्हणजे काय, तो डिनोट कशाने करतात, तर डिटर्मिनंट आपण डिनोट करतो कॅपिटल डी या लेटरने. मग आता इथे आपल्याला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काही ठिकाणी ए दिसेल, काही ठिकाणी एन दिसेल, तेही वापरलं तर चालतं. पण आपल्याला डिटर्मिनंट हा डिनोट करण्यासाठी डी यूज करतो. तर डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं असतं, तर या दोन लाईन्स असतात पॅरलल, त्याच्यामध्ये आपण काय राईट करतो, ए बी सी आणि डी या हे नंबर्स राईट करतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय डी आणि मग मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय बी, सॉरी सी मल्टिप्लाइड बाय बी. तर पहिल्यांदा आपण कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, ए मल्टिप्लाइड बाय डी, त्याच्यानंतर मायनस साइन देऊ, सी आणि बी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. आणि याचं जे काय आन्सर येणार आहे ती झाली तुमची डिटर्मिनंटची व्हॅल्यू. या टाइपचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येतो, कदाचित 1 किंवा 2 मार्कला येतो. तुम्हाला डायरेक्ट हे दिलेलं असतं, हा डिटर्मिनंट दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. मग आपल्याला या मेथडने ते करायचं आहे. तर आता त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं. तर ए या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय घेतलेली, 5 3 7 9. तर याच्यामध्ये सॉल्व्ह कसं करायचं, अगेन पहिल्यांदा आपण या दोघांचंच मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 9 या दोघांचं, आणि त्याच्यानंतर मग आपण मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं, 7 मल्टिप्लाइड बाय 3 चं, मायनस 7 मल्टिप्लाइड बाय 3. तर ती व्हॅल्यू काय झाली, 5 9 चा 45 मायनस 7 3 जार 21. आता या दोघांचं सबट्रॅक्शन किती येणार आहे, तर 24 हे सबट्रॅक्शन येणार आहे. तर या पद्धतीने आपण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. खूप इझी एक्झाम्पल्स असतात हे. फक्त आता तुम्हाला सायन्स जे आहे त्याचं प्रॉपर लक्षात ठेवावं लागणार आहे. आता याही एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेतलंय की -8 -3 2 आणि 4. तर अगेन पहिल्यांदा आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत, -8 मल्टिप्लाइड बाय 4 मायनस, आता इथं काय करायचं, -3. आता हा -3 ला मायनस असल्यामुळे तो ब्रॅकेट मध्ये राईट केला आणि मग मल्टिप्लाइड बाय हा 2. मग मायनस इंटू प्लस, -8 4 जा 32, मायनस इंटू मायनस प्लस 3 2 जा 6. आता इथं 1 नंबरला मायनस साइन आहे, सेकंड नंबरला प्लस साइन आहे, म्हणजे 32 ला मायनस आहे, 6 ला प्लस आहे. तर आता इथं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं बिगर नंबरचं. तर ते काय होणार आहे, तर 32 मायनस 6 म्हणजे 26 आणि बिगर नंबरचं साइन. सो व्हॅल्यू ऑफ एन किती झाली, -26 झाली. तर या पद्धतीने आपण हे जे डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आहे त्या इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपण याच्या अगोदर क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट काय असते याचा स्टडी केलाय. तर आपण आता या पार्ट मध्ये बघणार आहोत एक्सरसाइज 1.3. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन त्यांनी दिलाय, फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. तर आणि हा आपल्याला पहिला डिटर्मिनंट दिला आहे की ज्याच्यामध्ये 3 2 4 5 असे नंबर दिलेले. मग ते सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यानंतर या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग कसं करायचं, 3 मल्टिप्लाइड बाय 5 किंवा इथं काय रेट केले, 5 मल्टिप्लाइड बाय, आता 5 ला कशाने मल्टिप्लाय होईल, इथं 3 ने मल्टिप्लाय होईल, इथं 5 ने कशाला मल्टिप्लाय होईल, 3 ने. सो इथं 5 मल्टिप्लाइड बाय 3. त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाइड बाय 2 किंवा 2 मल्टिप्लाइड बाय 4, म्हणजे इथं काय येणार आहे, 2 येणार आहे. मग 5 3 जार 15, मग इथे येणार आहे 5 3 जार 15 आणि मायनस 2 4 जार 8. आता 15 मायनस 8 किती आलं, 7 आलं. तर या मेथडने आपल्याला तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी एक्झाम मध्ये येऊ शकतात किंवा एक्झाम पेपर मध्ये येऊ शकतात, तुमच्या स्कूलच्या टेस्ट मध्ये येऊ शकतात. तर या मेथडने आपण, म्हणजे ही आहे डिटर्मिनंट मेथड, या मेथडने आपण त्याचा आन्सर किती कॅल्क्युलेट केले, डिटर्मिनंटचं 7 कॅल्क्युलेट केले. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. त्याच्यामध्ये सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आपल्याला हा डिटर्मिनंट दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. खूपच इझी आहे. मग इथं आपण इज इक्वल टू किंवा इथं पुढे सुद्धा तुम्ही राईट करू शकता इज इक्वल टू, किंवा आपण पुढेच राईट करूया इज इक्वल टू. आता पहिलं मल्टिप्लिकेशन कोणाचं होणार आहे, -1, 4, आणि त्याच्यानंतर सेकंड मल्टिप्लिकेशन कोणाचं होणार आहे, मायनस साइन द्यायचं आणि 2 मल्टिप्लाइड बाय 7 किंवा 7 मल्टिप्लाइड बाय 2. मग काय होणार आहे, मायनस इंटू प्लस, -4 1 जा 4, -7 2 जा 40. आता या दोघांना मायनस मायनस साइन आहे, सो त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, या दोघांची ऍडिशन होणार आहे आणि त्याला -18
हे व्हॅल्यू येणार आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल इथं घेऊया. तर आपण याच्या अगोदर बघितलं होतं की डिटरमिनंट म्हणजे काय, ते सॉल्व कसं करायचं. तर आता आपण क्रॅमर्स रूल मेथडने दिलेले दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व कसे करायचे ते बघूया. बट आपल्याला माहिती आहे की a1x plus b1y plus c1 is equal to 0 आणि a2x plus b2y plus c2 is equal to 0 हे जे दोन स्टँडर्ड फॉर्मॅट आहे किंवा हे स्टँडर्ड फॉर्म आहे कोणाचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर या त्याच्या अकॉर्डिंग आपण जर डिटरमिनंटची व्हॅल्यू पहिल्यांदा काढली तर इथं पहिल्यांदा लिहायचे रो मध्ये कॉलम मध्ये a1 आणि a2 म्हणजे कोएफिशियंट ऑफ x. या ठिकाणी दोन्ही काय लिहिलेले कोएफिशियंट ऑफ x. पहिल्या इक्वेशन मध्ये कोएफिशियंट ऑफ x आहे a1 आणि दुसऱ्या इक्वेशनचा कोएफिशियंट ऑफ आहे a2. हे पहिल्या कॉलम मध्ये. दुसऱ्या कॉलम मध्ये आपण काय राईट केले b1 b2. मग b1 कोण आहे तर पहिल्या इक्वेशन मधला y चा कोएफिशियंट आणि b2 आहे दुसऱ्या इक्वेशन मधला y चा कोएफिशियंट. आणि मगाशी जसं आपण डिटरमिनंट सॉल्व केले त्याच मेथडने करायचं. म्हणजे पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, देन मायनस साइन देऊन मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करायचं आणि मग हे जे सॉल्व केले की जे काही व्हॅल्यू मिळणार आहे ती आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळणार. त्याच्यानंतर आहे dx. आता जेव्हा dx असतो तेव्हा तुम्ही बघा की हे सगळं चेंज झालेले आहे. आता dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे आपण आता हे जे कोएफिशियंट आहेत a1 a2 हे कोणाचे आहेत x आहेत. तर ते न राईट करता तिथं राईट करायचे कॉन्स्टंट टर्म की c1 आणि c2 कोण आहेत कॉन्स्टंट टर्म आहे. तर a1 a2 च्या ऐवजी काय राईट करायचं आहे c1 आणि c2 राईट करायचे. b1 b2 आपण तसंच राईट करणार आहोत. तर इथं c1 c2 का राईट करायचं कारण आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dx ची व्हॅल्यू. म्हणून आपण इथं कोएफिशियंट ऑफ x न राईट करता आपण काय राईट केले कॉन्स्टंट टर्म राईट केलेले आहे आणि व्हॅल्यू कोएफिशियंट ऑफ y राईट केले दोन्ही इक्वेशन मध्ये. परत त्याच मेथडने पहिल्यांदा c1 मल्टिप्लाइड बाय b2 करायचं आहे, त्याच्यानंतर c2 मल्टिप्लाइड बाय b1 करायचं आणि त्या दोघांचं काय करायचं आहे मायनस किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे. हेही तुम्हाला समजायचं. आता याच्यावरती काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण घेऊ नंतर. त्याच्यानंतर dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आता इथे a1 a2 राईट केले म्हणजे कोएफिशियंट ऑफ x राईट केलेत आणि इथं तुम्ही b1 b2 बघताय त्याच्याऐवजी आपण c1 c2 राईट केलेत. म्हणजे इथं y ची कोएफिशियंट न राईट करता आपण कॉन्स्टंट टर्म राईट करणार आहोत. तर इथे हे a1 a2 कोणाचे कोएफिशियंट आहेत x चे आणि c1 c2 हे कॉन्स्टंट टर्म्स आहेत. आता याचं काय करायचं अगेन सेम मेथडने करायचं. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन a1 मल्टिप्लाइड बाय c2 मायनस a2 इंटू c1 किंवा c1 इंटू a2 हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला dy ची व्हॅल्यू मिळेल. मग x ची व्हॅल्यू कशी भेटणार आहे, x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हा जो dx ची व्हॅल्यू आहे ही जी dx ची व्हॅल्यू आहे जे dx डिवाइडेड बाय d म्हणजे ही जी व्हॅल्यू येणार आहे dx ची त्याला d च्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला काय मिळेल x ची व्हॅल्यू मिळेल. मग y ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, y ची व्हॅल्यू करायची आहे dy बाय d किंवा dy डिवाइडेड बाय d. म्हणजे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे dy ची व्हॅल्यू जी काय भेटणार आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याला अगेन या d च्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं. मग आपल्याला x आणि y चे कोएफिशियंट्स भेटणार किंवा x आणि y च्या व्हॅल्यू भेटणार की ज्या आपण ग्राफ मेथड मध्ये दोन लाईन जिथे इंटरसेक्ट करतात त्याच्यातून आपण जे परपेंडिक्युलर ड्रॉ केले ते x ऍक्सिसला आणि y ऍक्सिसला तर त्या ज्या व्हॅल्यू होत्या तशाच याही व्हॅल्यू भेटणार आहेत आपल्याला. तर आता आपण या मेथडचा यूज करून आपण एक्झाम्पल्स सॉल्व करूया. तर हे दुसरं एक्झाम्पल आहे 5 3 -7 0. मग पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन कोणाचं होणार आहे 5, 0 जो 5 0 होणार आहे 5 आणि 0चं मल्टिप्लिकेशन देन -7 3 मल्टिप्लाइड बाय -7 3 मल्टिप्लाइड बाय -7. माझा आन्सर कसं येणार आहे 5 0 जा 0 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस 3 7 जा 21. मग 0 मध्ये कोणताही नंबर ऍड केला किंवा सबट्रॅक्ट केला तर व्हॅल्यू रिमेन्स द सेम. त्याची व्हॅल्यू किती आली 21 आली. या मेथडने आपण म्हणजे डिटरमिनंट सुद्धा व्हॅल्यू डिटरमिनंटच्याही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. तर आता आपण पुढचे एक्झाम्पल्स कंटिन्यू करूया. तर सेम एक्सरसाइज 1.3 मधलं क्वेश्चन 2 चं हे आहे थर्ड एक्झाम्पल. अगेन आपल्याला सेम डिटरमिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे
आता इथे तुम्हाला दिसत की सगळे नंबर्स फ्रॅक्शन मध्ये आहेत, तर घाबरून जायचं काही काम नाही. जसे आपण फ्रॅक्शनचे रूल यूज करतो तेच रूल इथे पण यूज करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं, 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2, 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2 मायनस त्याच्यानंतर 5/3 मल्टिप्लाइड बाय 3/2. मग काही विद्यार्थी विचारते की पहिल्यांदा 5/3 घ्यायचं का, तर तसं काही नाही. पहिल्यांदा तुम्ही 3/2 घेऊन मल्टिप्लाइड बाय 5/3, म्हणजे हे नंबर पुढे मागे झाले तरी चालतील, हे सुद्धा नंबर पुढे मागे झाले तरी चालतील. आलं लक्षात? ओके, चला आता इथे काय करायचं आपल्याला, फ्रॅक्शनच्या मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटर्स मल्टिप्लिकेशन ॲट न्यूमरेटर्स प्लेस, म्हणजे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर प्लेसला आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर प्लेसला. सेम इथे सुद्धा 5 मल्टिप्लाइड बाय 3/3 मल्टिप्लाइड बाय 2. मग काय होईल, 7 1 7/6 मायनस 5 3 15/6. आता इथे रूल कोणता यूज होणार आहे, पहिल्यांदा आपल्याला ते सबट्रॅक्शन करायचं आहे फ्रॅक्शनचं. आपण काय चेक करतो, तर आपण चेक करतो डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर सेम आहे, सो डिनॉमिनेटर एकदाच राईट करायचा आणि सबट्रॅक्शन कोणाची करायची, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची. आता 7 - 15 डिवायडेड बाय 6. आता 15 मधून 7 मायनस झालं की 8 आलं, त्याला बिगर नंबरचं साइन अपॉन 6. हे जर सिम्प्लिफाय होत असेल, म्हणजे कुठल्या तरी एका नंबरने दोन्ही नंबर डिवाइड होत असेल तर ते करायचं. आता हे दोन्ही नंबर 2 ने डिवाइड होतात, सो 2 3 आणि 2 4 जा. सो फायनल आन्सर आलं -4/3. ही झाली या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही. असे फ्रॅक्शन वगैरे आले तर खूप इझी असतात. फक्त थोडंसं शांत डोकं ठेवून कूल माइंडने आपण हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हे एक्झाम्पल्स किंवा कुठल्याही मॅथ्स मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सायन्सचं लक्ष आपण नेहमी ठेवायचं की सायन्स आपण काय पुढच्या स्टेपला काय साइन देणार आहोत याच्याकडे आपलं लक्ष नेहमी असायला पाहिजे. तर आता आपण सेम एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन 3 बघूया कसा सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आता याच्यामध्ये आपल्याला हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. आता हे इक्वेशन्स आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर हे दोन इक्वेशन्स आपण काय करायचे, कम्पेअर करायचे. म्हणजे काय की आता हे कसं होईल, मग a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर काय होईल, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. बट आता इथे कॉन्स्टंट टर्म लेफ्टला आहे आणि इकडे कॉन्स्टंट टर्म राईटला आहे, बरोबर नाही. मग आता आपण काय करूया की हा कॉन्स्टंट टर्म लेफ्टला शिफ्ट करूया. सो देअरफॉर कसं होईल, 3x - 4y - 10 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर 4x प्लस 3y - 5 इज इक्वल टू 0. आता या पद्धतीने कन्वर्ट केल्यानंतर आता आपण कम्पेअर करायचं. म्हणजे a1 ची व्हॅल्यू काय असेल, a1 इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर b1 इज इक्वल टू -4 आणि c1 इज इक्वल टू -10, बरोबर आहे का. त्याच्यानंतर आता अगेन इथे a2 ची व्हॅल्यू काय असेल, a2 इज इक्वल टू 4, b2 इज इक्वल टू 3 आणि c2 इज इक्वल टू -5. आलं लक्षात तुम्हाला. तर या पद्धतीने झालं. या पद्धतीने तुम्ही इथं परत सॉल्व्ह करत आलं की पुढच्या स्टेप्स खूप इझी असतात. तर परत एकदा आपण डिटरमिनंट लिहूया. पहिल्यांदा d इज इक्वल टू इथं काय राईट करायचं, a1 a2, इथं राईट करायचं b1 b2. मग a1 a2 काय आहे, आपल्याला a1 काय 3 आणि a2 आहे 4. इथं a2 इथला 4. मग b1 काय -4 आणि b2 आहे 3. आता इथं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 × 3 आणि 4 × -4. 3 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस -4 × 4, म्हणजे काय झालं, 3 3 9 मायनस मायनस प्लस 4 4 16. तर त्याची व्हॅल्यू आली 25. डी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, इथं डी ची व्हॅल्यू मिळाली 24. आता आपण dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो dx इज इक्वल टू, आता इथं कोएफिशियंट कोणाचे राईट करायचे, कॉन्स्टंट टर्म a1 a2 च्या इन्स्टेड आपल्याला कोण राईट करायचंय, c1 c2, म्हणजे c1 c2 आणि b1 b2 तसंच राहणार आहे, बरोबर आहे का. मग इथं काय करायचं आता, तर c1 c2 काय, इथं c1 बघा -10 आणि c2 आहे -5, म्हणजे -10 आणि इथं काय येणार, इथं -10 इथं -5 आणि b1 b2 रिमेन्स जसे -4 आणि 3, बरोबर आहे का. आता इथे आपण हे खाली सॉल्व्ह करूया. -10 × 3 -10 × 3 -4 इंटू -5. मग काय होईल आता, मायनस प्लस मल्टिप्लिकेशन -30 मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस किती 4 5 जा
20. आता दोन्ही नंबरला मायनस साईन आहे तर याची ऍडिशन होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आली -50. dy ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -50. ही dy ची व्हॅल्यू मिळाली, सॉरी dx ची व्हॅल्यू मिळाली. dx ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -50. आता आपण dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. dy मध्ये आता काय राईट करायचं, इथं b1 b2 च्या इन्स्टेड आपल्याला काय राईट करायचं असतं c1 c2 आणि हा a1 a2 ऍज इट इज राईट करायचा. मी इथं ते पण राईट करतो a1 a2 आणि इथं c1 c2 बरोबर आहे का. मग आता a1 a2 काय आहे तर 3 आणि 4. इथं a1 ची व्हॅल्यू आहे 3, c1 सॉरी a2 ची व्हॅल्यू आहे 4. मग b1 b2 ची व्हॅल्यू काय आहे -4 आणि 3, -4 आणि 3. आता इथं आपण हे dy कॅल्क्युलेट करूया. dy इज इक्वल टू अगेन या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 3 × 3, 3 × 3 मायनस हा -4 असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाइड बाय 4. मग काय होणार आता इथे, सॉरी इथं काहीतरी रॉंग झाले आपल्याला, c1 c2 सॉरी इथे dy च्या व्हॅल्यू तर आपण dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी इथं आपल्याला b1 b2 च्या इन्स्टेड काय राईट करायचं असतं c1 c2, a1 a2 ऍज इट इज राईट करता. आता a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे 3 आणि 4 आहे, 3 आणि 4. आणि c1 c2 च्या व्हॅल्यू काय आहेत -10 आणि -5, -10 आणि -5. तर आता आपण dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. अगेन 3 × -5, 3 × -5 मायनस इंटू ब्रॅकेट -10 × 4. सो काय झालं मग आता हे बघा, प्लस इंटू मायनस मायनस, 5 3 जार 15, मायनस मायनस प्लस 10 4 जार 40. आता या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं, का सबट्रॅक्शन होणार आहे, कारण 15 ला मायनस साइन आहे आणि 40 ला प्लस साइन आहे. दोघांचं सबट्रॅक्शन होणार आणि त्याला काय येणार आहे प्लस साइन. सो dy ची व्हॅल्यू आली 25. आता आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग x इज इक्वल टू काय dx अपॉन d. मग dx किती आहे बघा बरं, dx आहे -50, dx आहे -50 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 25. सो याची व्हॅल्यू, सो देयरफॉर x इज इक्वल टू 25 1 जार 25 2 जार x ची व्हॅल्यू आली -2. याच मेथडने आता आपण dy ची व्हॅल्यू सॉरी y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो y इज इक्वल टू dy बाय d. dy ची व्हॅल्यू किती आहे 25 आणि d ची व्हॅल्यू आहे +25. सो 25 1 जार 25, 25 1 जार 25. सो y इज इक्वल टू 1. ही झाली तुमची y ची व्हॅल्यू. या मेथडने आता आपण पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया. तर हे पहिलं झाले, तर आपण दुसरं एक्झाम्पल ट्राय करू. तर एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन 3 मधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे. त्याच्यात त्यांनी फर्स्ट इक्वेशन दिले 4x + 3y - 4 = 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 6x = 8 - 5y. आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, बट हे नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजेच कसं होईल, आता हा 6x असाच राहू द्यायचा, हा 5y लेफ्टला शिफ्ट करायचा, तो होणार आहे +5y. हा 8 सुद्धा लेफ्टला शिफ्ट केला तर तो होणार आहे -8 = 0. आता जर आपण हे दोन्ही इक्वेशन्स a1 x + b1y + c1 = 0 आणि a2x + b2y + c2 = 0 बरोबर कंपेअर केले, तर ही व्हॅल्यू आहे a1 ची. a1 = 4, त्याच्यानंतर b1 = 3 आणि c1 = -4. त्याच्यानंतर a2 ची व्हॅल्यू आहे 6, b2 ची व्हॅल्यू आहे 5 आणि c2 ची व्हॅल्यू आहे -8. आता ह्या a1 b1 c1 a2 b2 आणि c2 च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण पहिल्यांदा डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. d = परत इथं काय राईट करायचं a1 a2 आणि इथं राईट करायचं b1 b2 बरोबर आहे का. त्याच्यानंतर आता आपण इथे व्हॅल्यू पुट करूया a1 a2 च्या. a1 ची व्हॅल्यू आहे 4, a2 ची व्हॅल्यू आहे 6, त्याच्यानंतर b1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि b2 ची व्हॅल्यू आहे 5. तर आता इथे काय करायचं, अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 4 × 5 मायनस साइन 6 × 3 6 × 3. सो त्याच्यानंतर काय राहते इथे, सो 5 4 जार 20 -18. सो d = किती आलं 2. ही व्हॅल्यू झाली d ची. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता आपण कॅल्क्युलेट करूया dx. आता dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना काय लक्षात ठेवायचं, या a1 a2 च्या इन्स्टेड किंवा हे a1 a2 न राईट करता त्याच्या ऐवजी आपल्याला काय राईट करायचं c1 c2. तो c1 c2 आणि हे b1 b2 तसेच राहणार आहे बरोबर आहे का. मग आता c1 c2 ची व्हॅल्यू किती आहे, c1 आहे -4 आणि c2 आहे -8. b1 b2 च्या व्हॅल्यू किती आहेत, b1 ची आहे 3 आणि b2 ची आहे 5. सो 3, 5.
सॉरी कॉमा नाहीये तिथे. ओके, आता अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 × 5 -4 × 5 -3 × ब्रॅकेट -8. पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर या दोघांचं मायनस प्लस मायनस 20 मायनस इंटू मायनस प्लस 3 8 जार 24. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल कारण तर 20 ला मायनस साइन आहे, 24 ला प्लस आहे, तर दोघांचं सबट्रॅक्शन करावं तर काय असणार आहे +4 ही व्हॅल्यू झाली dy ची. dx ची व्हॅल्यू किती झाली +4 झालेली आहे. आता आपण dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो dy इज इक्वल टू, तर dy राईट करताना काय करायचं, हा a1 a2 असाच राईट करायचा, a1 a2 असाच राईट करायचा. b1 b2 च्या इन्स्टेड b1 b2 च्या ऐवजी आपल्याला c1 c2 राईट करायचं. इथं c1 इथं c2. आता a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे, a1 a2 ची व्हॅल्यू आहे 4 6, a1 ची 4 a2 ची 6, c1 c2 ची c1 ची आहे -4, c1 ची आहे -4 आणि c2 ची आहे -8. आता त्याच्यानंतर इथं हे जे साइन 6 -8 असं नाही कन्सिडर करायचं, नाही तर तुमचा आन्सर रॉंग होईल. त्या व्हॅल्यूज आहेत या c1 c2 च्या व्हॅल्यू आहेत या a1 a2 च्या. मग आता इथं काय करायचं, dy इज इक्वल टू पहिल्यांदा कोणाचं मल्टिप्लिकेशन 4 -8 4 × -8, त्याच्यानंतर मायनस अगेन, आता हा 4 मायनस असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये पुट केला आणि इंटू 6. जर हे सॉल्व्ह केलं आपण तर प्लस इंटू मायनस मायनस 4 8 जार 32 मायनस इंटू मायनस प्लस 4 6 जार 24. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल का, तर 32 ला मायनस साइन आहे, 24 ला प्लस साइन आहे, तर दोघांचं सबट्रॅक्शन झालं तर आन्सर आलं -8. ही झाली dy ची व्हॅल्यू. आता आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना मी मगाशी सांगितलं होतं, x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना dx डिवायडेड बाय d करायचं असतं. सो dx ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे आणि d ची व्हॅल्यू 2 आहे. सो 4/2, सो 2 1 जा 2 2 2 जा 4, सो देयरफॉर x इज इक्वल टू 2. ही झाली व्हॅल्यू ऑफ x झाली. आणि y कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय d. dy ची व्हॅल्यू आहे -8 आणि d ची व्हॅल्यू आहे 2. सो 2 1 जा 2 2 4 जा 8, सो y इज इक्वल टू -2. या मेथडने आपण क्रॅमर्स रूल चे आपण हे 2 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेले आहेत. मला अपेक्षा आहे स्टुडंट्स की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल. जर आवडत असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि माझा चॅनल GT क्लासेस 73 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कारण जर बेल आयकन तुम्ही प्रेस नाही केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार नाही. आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा की जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इमिजिएटली भेटेल. आणि याच्या अगोदरचे जर तुम्हाला काही व्हिडिओ बघायचे असेल तर मी वरती इथं त्याची लिंक देऊन ठेवेल. थँक्यू.